श्री स्वामी समर्थ चॅनल वर नवीन असल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मकर संक्रांतीच्या दिवशी करा या गोष्टींचे दान, वर्षभर सूर्यासारखे चमकेल भाग्य। असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुखसमृद्धीच देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते। मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात। या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो। यामुळे शनिदोष दूर होतो। याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी। मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा। मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा। असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल। मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा। लक्षात ठेवा, हे ब्लँकेट वापरलेले नसावे। गुळ ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे। मकर संक्रांत रविवारी येत आहे। या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होते। गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते। जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते। खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे। मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो। या गोष्टी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत। या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते। उडदाची डाळ ज्योतिषशास्त्रात उर्द हे शनी ग्रहाशी संबंधित मानले जाते। मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता। असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढियाचा त्रास होत आहे, त्यांना त्यातून आराम मिळू